स्वामी भक्तांनो, अनेकदा आपण आपल्या माणसाची चिंता करून स्वतःला त्रास करून घेतो. ही गोष्ट आहे अनिल काकांची. त्यांचं वय 65 वर्ष झालं होतं. ते खूप चिडचिडे पण झाले होते. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचे, ओरडायचे. त्यामुळे त्यांच्या घरचे सगळे परेशान झाले होते. कधी कधी त्यांनाही वाटायचं की मला इतका राग काय येतोय. एक दिवशी पूजा करून उठल्यावर त्यांनी स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने त्यांची मुलगी आली आणि म्हणाली, बाबा, माझी गाडी खराब झाली. काका शांतपणे म्हणाले, बेटा, स्वतः पैसे जमव, गाडी दुरुस्त कर. तोपर्यंत बस किंवा मेट्रोने जा. मुलगी आश्चर्यचकित झाली. काही दिवसांनी त्यांचा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, मी परीक्षेत नापास झालो. तर ते म्हणाले, ठीक आहे, पुन्हा मेहनत कर, पण पुढच्या वेळेस तुझी फी तू स्वतःच भरायची तयारी ठेव. नंतर त्यांच्या पत्नी म्हणाल्या, मला महिनाभर माहेरी जायचे. अनिल काका हसून म्हणाले, नक्की जा, मी तिकीट काढून देतो. हे सगळं पाहून घरच्यांना खूप आश्चर्य वाटलं. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारे, ओरडणारे बाबा आता इतके शांत कसे झाले. एक दिवशी सगळ्या घरच्यांनी त्यांना विचारलं, बाबा, तुम्हाला झालंय तरी काय? ते शांतपणे म्हणाले, मला आता समजलंय की प्रत्येक जण आपल्या कर्मानुसार आयुष्य जगतो. मी तुमच्या काळजीत माझं स्वतःचं आरोग्य खराब करीत होतो. राग, चिंता, मला झोप न लागणं हे सगळं वाढतच चाललं होतं. मग मी एक औषध घेतलं आणि ते म्हणजे आता मला फरक पडत नाही. पुढे ते म्हणाले की मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतो, पण आयुष्य तुम्हालाच जगायचे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कर्मांची जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. भक्तांनो, स्वामी पण हेच म्हणतात, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आपण आपल्या घरच्या माणसांची खूप चिंता करून स्वतःला त्रास करून घेतो. कधी कधी त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना एकटं सोडा आणि त्यांच्या मार्गाने जगू द्या. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही स्वामींचे भक्त असताल आणि तुम्हाला अशा स्वामींच्या जीवनातल्या कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.